हॅलो, नमस्कार. माझ्या सुखद संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर इथे आता मासे साफ करून घेतलेले आहेत. ह्याचं कालवण बनवणार आहे. हे फ्राय करायचे आहेत आणि हा कांटा सुक्यात घालायचे आहेत. तर चला मग सुरुवात करते आता जेवणाला. आज चपात्या पण करायच्या आहेत, अजून भात लावायचा आहे. फक्त आजीची पेज झालेली आहे. तर आता मी इथे सुरुवात करते. तर इथे मी आता त्याच्यात मीठ, मसाला, हळद टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये ही अशी कोकमं टाकलेली आहे रातांब्याची. आणि आता हे असं अंगाबरोबर ह्याला ठेवायचं आहे. किंचित जरासं वरून मी तेल घालणार आहे, तर हा तेलकटच मासा आहे, ह्याला तेल सुटणार आहे त्याच्या अंगचं. तर हे गॅसवर ठेवायला तयार आहे. मी जरासं ह्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकते, म्हणजे जेणेकरून ह्याला अशी थिकनेस येईल. तर इथे बघू शकता, इथं आता मॅरिनेशन झालं आहे. आता ह्याच्यात आपण कालवण करूया. इथं सुक्यातले मासे कांटा चढवलेले आहेत. तर आता इथे माझी एक काकी म्हणजे आहे, आता वयस्कर वय झालं आहे तिचं. तर ती काय करायची, ते जे वाटलेलं वाटण आहे ते असंच घ्यायची, म्हणजे फोडणी घालायची नाही ती कधी कालवणाला. आणि ह्याच्यामध्ये ती कोकम, त्यानंतर मासे, जे काही कालवणात आपण टाकणार आहोत ते, आणि हे वाटण घ्यायची. बघू शकता तुम्ही, असंच जसं मी सुक्यात घातलं आहे तसं, फक्त ह्याच्यामध्ये मीठ मसाला वरून नाही घातला आहे, वाटणात आहे तोच. आणि हे कोकम मासे असे चांगले मिक्स केले की ह्यामध्ये आता हे मिक्सर मी विसळून टाकते. काकी माझी पाट्यावर वाटायची पहिले सुरुवातीला, म्हणजे माझ्या आईने पण पाट्यावरती वाटणं करून ही अशी मच्छीची जेवणं केलेली आहेत. आमच्याकडे तिरफळाचा वापर सर्रास केला जातो, तर आज मी इथं तिरफळ नाही, कारण इकडे मोस्टली बांगडा असेल किंवा काय असेल त्याच्यामध्येच घालतो. पण मालवणी लोक आहेत, त्यांना मच्छीची सार म्हटलं, कढी म्हटलं, तर त्याच्यामध्ये त्यांना तिरफळही हवीच असतात. तर यामध्ये मी अजून तेल वगैरे काहीच नाही टाकलं आहे, मीठ वगैरे तेल टाकणारच नाही आहे. आता हे वाटण मिक्सर विसळून वाटण याच्यात घातलं आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी घातलं आहे. आता हे दाट आणि पातळ हे आपल्यावरती आहे, कालवण जसं तुम्हाला हवं आहे तसं. आणि आता हे ह्याच्यामध्ये मीठ घालून हे मी आता गॅसवर ठेवणार आहे. तर चला मग हे गॅसवर ठेवते. तर आता इथे मी आवश्यकतेप्रमाणे पाणी घातलं आहे. आता ह्याला उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता. आणि आता इथे हे पण माझं सुक्यातलं आता तयार आहे. दोन्ही सेम दिसत आहेत, फक्त घट्ट आणि पातळपणाचा फरक आहे. तर माझी काकी असंच बनवायची. आता तो काटा बांगडा जो असतो त्याला आमच्या तिकडे गडदम बोलतात, त्याची कढी अशी फार छान होते. ती आता फार वयस्कर, म्हणजे आता सध्या ती बेडवरतीच आहे, मला बघायला पण जायला मिळालेलं नाही आहे तिला. तर असे ज्या आपण आपल्या आठवणी आहेत त्या मला आठवतात. म्हणजे आपण ती व्यक्ती आता म्हणजे आमच्यात आहे, पण ती आता हे करू शकत नाही आहे, त्यामुळे मला तिची आठवण येते. कारण मी माझ्या काकीकडे माशांच्या वाराला त्यांच्याकडेच असायची जेवायला वगैरे. तर आता हे मासे मी आता तळून घेते. आधी गॅस रिकामे नाही आहेत. आपलं इथे ते कालवण तुम्ही बघू शकता. कालवण आता तयार झालेलं आहे. माशांनी डोळे बाहेर काढलेले आहेत, हे बघा. तर अशा प्रकारे सफेद जेव्हा डोळे होतात माशांचे, कारण हे डोक्यांचंच सार आहे, तर हे इथे बघू शकता डोळे सफेद झालेले आहेत, म्हणजे आपलं हे कालवण तयार झालेलं आहे. आता मी घेते मच्छी फ्राय करायला. गॅस आपले रिकामे झालेत. एका साईडला भाताचा कुकर चढवला आहे, एका साईडला आता तेल चांगलं आपलं तापलेलं आहे. आता हे मासे सांगितल्याप्रमाणे मला मीठ मसाला काहीच नाही आहे, ते बोईट आहेत, हे जरा आता उडतील खटखट खटखट अंगावर. बघा, ठाक ठूक ठाक चांगले उडत आहेत. गॅस थोडा बारीक करते, म्हणजे तेवढा हे उडायचं नाही. पीठ लावलं की कसं मासे जास्त तडतडून उडत नाही. हे कशी साल त्यांची तेलात डायरेक्ट केल्यामुळे, पाणी असल्यामुळे असे फटाफट उडतात. त्यामुळे जरा हात आणि
तोंड सांभाळून त्याच्यात एका हाताने मी मोबाईल पकडला आहे. हे काम माझं चालू आहे. आता मी गॅस मोठा केला आहे. आता 1-2 मिनटाने मी हे मासे परतून घेते. आमच्या सासूबाईंचा शुक्रवार असल्यामुळे इथे आज त्यांच्यासाठी बनत आहे वांगा बटाट्याची भाजी. तर इथे मी मच्छीचे हात स्वच्छ धुवून हे चिरून वगैरे घेतलं आहे मच्छीत हात घालण्यापूर्वी. तर आता त्यांच्यासाठी एकच बनवायचं आहे थपथपीत. त्यांची काही जेवणाच्या बाबतीत तक्रार नसते. त्यांना भातावरती एकच असं भाजी आमटी असं एकत्रच केलं ना तरी चालून जातं. तर आता हे मच्छीचं सगळं झालं की गॅस जरा एका साईडने हे करून पुसून हे आता त्यांची भाजी मी फोडणीला घालणार आहे. तर चला आपले मासे आता पलटतात काय बघूया. हा उचलतो म्हणजे हे आता पलटायला आपले तयार आहेत. खालून बघूया व्यवस्थित झालेत का. हो. तर आता हे त्यांना आपण पलटी मारून घेऊ. फक्त ह्याला माझ्यामध्ये मासे बिना पिठाचे किंवा रव्याचे तळताना तोंड आणि हात चांगले व्यवस्थित सांभाळून तळायला हवेत. नाहीतर म्हणून मी इथे मागेच ठेवलं आहे हात एक आणि धारा जरा लांब लचक घेतला आहे बघा असा, जेणेकरून हे तोंडावर उडणार नाही. तर अशा प्रकारे मी सगळे पलटी मारून घेते. तर आता इथं आपले मासे मस्तपैकी तळून झालेले आहेत. आता आणि 5 मिनटं ठेवून व्यवस्थित जर परतले तर आपली ही मच्छी झालं की हे मासे आपले तयार आहेत. मग आपण गॅस काढायला मोकळे. तर इथे ना दुसऱ्यांदा मी आता पलटी मारते. आता हे झालेले आहेत. हे पलटी मारून झाले की मग आपला गॅस काढायला आपण मोकळे. तर आपले हे मासे झालेले आहेत. मी आता गॅस बंद करते आणि इथे आता झालेला आहे भाताचा. तर इथे ह्याचा पण गॅस काढलेला आहे. आता हे सगळं बाजूला करून आता भाजी फोडणीला घालून घेते आणि मग चपात्या करते. आता इथे आपलं तेल तापलं आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकूया कढीपत्ता. मोहरीचा आवाज आला त्यामध्ये तर इथे आता भाजी इथं फोडणीला घातलेली आहे. आता हिला उकळी येईपर्यंत आपण चपात्या करूया. तवा तापलेला आहे. तर इथे चपाती लाटायचं काम चालू आहे माझं. मी चालू केलेलं आहे. आणि आता एका साईडला मम्मीची भाजी पण होते ते बघू शकता. तर इथे आता मम्मीची पण भाजी तयार आहे आणि आता मी हा गॅस बंद करते. आज पण एक पडलेला आंबा मिस्टरांना भेटलेला आहे. तर चला पटापट आता जेवण तयार आहे. ताटं करून घेते. तर इथे बघू शकता मच्छीचं जेवण तयार आहे. माझ्या मुलांची ताटं तयार आहेत. हे आहे आमच्या आजीचं ताट. आजीला तळलेली आवडत नाही. तर पटापट माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हाय कर मम्मी.